लक्षवेधी क्रमांक 1 आपण सुरू करा. लक्षवेधी क्रमांक 1 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, रेड झोन हा जो मुद्दा आहे हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रामुख्यानं, आणि हा मुद्दा प्रामुख्यानं आमच्या शहरामध्ये काय आहे तर काही वर्षापूर्वी बऱ्याच वर्षापासून आमच्या या परिसरामध्ये दारुगोळ्याचा साठा मोठ्या प्रमाणात होता. मग त्याच्यामध्ये चिखली, रावे, तळवडे, निगडी, भोसरी, मोशी, दिघी, वडमुखवाडी तर किवळे, मामुर्डी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारुगोळा असायचा. आणि त्या दारुगोळ्याच्या जेवढा दारुगोळा साठा होता त्या साठ्याच्या नियमानुसार ठेवणीच्या नियमानुसार त्याच्या संरक्षित एरिया किती असावा रेड झोन, तो रेड झोन 2000 यार्ड पर्यंत त्या ठिकाणी होता. आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काय झालं, त्या 2000 यार्ड मध्ये येणाऱ्या ज्या पण काही जुनी गावं होती ती गावं सुद्धा याच्यामध्ये आली रेड झोन मध्ये. म्हणजे मूळ जी पारंपरिक म्हणजे आमची वडिलोपार्जित जी गावं आहेत, वडिलोपार्जित जी पिढ्यानपिढ्याच्या जी गावं त्या ह्याच्यात राहतात ती सुद्धा त्याच्यामध्ये आली. त्याच्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट होत नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं संरक्षण नाही, स्वतःच्या मालमत्ता सुद्धा त्यांना विकसित करता येत नाही, त्यांची स्वतःची जी राहणारी घरं आहेत ती सुद्धा त्यांना परत जर बांधायची असतील तर ती सुद्धा करता येत नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न असा आहे, या परिसरामध्ये बऱ्याच म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रात जगाला माहिती आहे, पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे. इथं मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो, अत्यंत गरीब. या राज्यातल्या, या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रांतातला व्यक्ती कामगार म्हणून त्या ठिकाणी राहतो आणि एकदम गरीब कुटुंब. अर्धा गुंठा, 1 गुंठा, पाऊण गुंठा जागा घेऊन बांधलेली घरं या परिसरात आहेत. अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये ही घरं असताना यांना कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही. अध्यक्ष महोदय, कायम सांगितलं जातं, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, राज्य सरकारकडनं आम्ही याच्या बाबतीत कायम पाठपुरावा केलेला. अध्यक्ष महोदय, आम्ही या संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करत असताना आम्हाला सातत्याने सांगितलं जातं हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. सर, केंद्र सत्तेच्या अखत्यारीतला असेल 100% आम्ही मान्य करतो, पण राज्य सरकार म्हणून आपण या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडनं आपण कर घेताय, आपण त्यांच्या वास्तूचा कर घेताय, टॅक्स घेतो आपण त्यांच्याकडनं. अध्यक्ष महोदय, टॅक्स घेत असताना ज्या वेळेस या लोकांनी अर्धा गुंठा, 1 गुंठा जागा घेतली त्यावेळेस अध्यक्ष महोदय या लोकांनी नियमानुसार खरेदी आपण ज्या रेडी रेकनरच्या आधारावर करतो त्या आधारावर त्यांनी खरेदी केलेली आहे, त्याच्या संदर्भातले कागदपत्र त्यांनी तसे केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांचे 7 बारे झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये या लोकांवर आज एवढ्या वर्षापासून म्हणजे ज्या वर्षापासून रेड झोन झालं त्या वर्षापासून आजपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार आहे. अध्यक्ष महोदय, याचा फायदा अशी काही लोक घेत आहेत की ज्या लोकांना या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या तक्रार म्हणजे अडचणीच माहिती नाही. अध्यक्ष महोदय, 5-5, 10-10, 15-15, 20-20 वर्ष मंत्री महोदय या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत स्वतःच्या घरात, त्या घरांना सुद्धा जर एखाद्याने पत्र दिलं हे घर अनधिकृत आहे तर महापालिका त्याच्यावर कारवाई करते. अध्यक्ष महोदय, ते आज सुरक्षित आहेत, आज त्यांना संरक्षणाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आता मी उत्तरामध्ये पाहिलं, महानगरपालिकेने सांगितलं तिथं जेएनयूच्या माध्यमातून आम्ही तिथं एक गृह प्रकल्प बांधलाय, त्याचबरोबर आरक्षण डेव्हलप केली. अध्यक्ष महोदय, आज सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर सरकार म्हणून माझ्याबरोबर कुठलाही प्रतिनिधी पाठवा, त्या परिसरामध्ये जी जेएनयूच्या माध्यमातून सेक्टर 22 मध्ये जी बिल्डिंग तयार झालेली ती आज सुद्धा तशी धूळ खात पडलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकांना लागलेल्या सुविधा या आम्हाला द्यायच्या झाल्या तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये त्या एरियासाठी कुठल्याही प्रकारचं बजेट नाही आहे. अध्यक्ष महोदय, त्या भागातले जे काही नगरसेवक आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या या लोकांच्या मतदानावर ते त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकांना जर सुविधा द्यायची झाली तर त्या परिसरातल्या नगरसेवकांना असं सांगितलं जातं रेड झोन मध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला निधी देता येत नाही किंवा कामं करता येत नाही. अध्यक्ष महोदय, यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न घ्या महेशजी. सांगतो अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या परिसरामध्ये प्रामुख्यानं गोरगरीब नागरिकांना कुणी एखादा व्यक्ती येतो, पत्र देतो महापालिकेमध्ये आणि हे घर अनधिकृत आहे. अनधिकृत काय येत आहे पण त्याचे 20-25 वर्ष त्या ठिकाणी तो राहतोय, टॅक्स भरतोय, टॅक्स पावती त्याच्याकडे आहे, तरी सुद्धा महापालिका त्याच्यावर कारवाई करते. अध्यक्ष महोदय, यामध्ये एक देवी इंद्राणी म्हणून एक सोसायटी आहे, त्या देवी इंद्राणी सोसायटी ज्या वेळेस त्या बिल्डरनं महापालिकेकडे परवानगी मागितली, ती परवानगी महापालिकेने रितसर दिली. अध्यक्ष महोदय, ती परवानगी दिल्यानंतर काही दिवसानंतर ती बिल्डिंग तयार झाली, त्यामध्ये लोकांनी बिल्डिंग प्लॅन पास आहे म्हणून त्या ठिकाणी लोकांनी फ्लॅट घेतले. फ्लॅट घेतल्यानंतर लोक तिथे राहायला गेली आणि त्याच्यानंतर परत निर्णय झाला की ही वास्तू रेड झोन मध्ये येते.
अध्यक्ष महोदय त्या लोकांना सुविधा देता येत नाही. अध्यक्ष महोदय याच रेड झोनमध्ये सेजच्या नावाने आयटी सेक्टर चालू आहे. आयटी सेक्टर सगळं मंजूर आहे, त्याला सगळं काय पुरवण्या सेजच्या सगळे कायद्यामध्ये त्याला हे मिळतं त्याला. अध्यक्ष महोदय या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही संदर्भात कसल्याही सुविधा देण्यासाठी आम्हाला कायद्याची बंधन आहेत. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न मंत्री महोदयांना राहतील. अध्यक्ष महोदय हा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, केंद्र सरकारचा आहे, याच्यावर आता किती दिवस आपण उत्तर देत राहणार आहात. अध्यक्ष महोदय त्या परिसरातल्या नागरिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून मलाही वाटतं की त्या लोकांना त्यातनं बाहेर काढावं. तर अध्यक्ष महोदय राज्य सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार राज्य सरकार घेईल का हा माझा प्रश्न आहे. तो पुढाकार घेत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक आपल्याला राज्य सरकारवर कमिटी तयार करावी लागेल. त्या कमिटीमध्ये जिल्हा अधिकारी, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि राज्य सरकार अशी एक कमिटी तयार करून आपण त्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे हा रेड झोन कमी करण्यासंदर्भातली मागणी संदर्भातली भूमिका राज्य सरकार घेणार का हा माझा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय या परिसरामध्ये काही प्राधिकरणाच्या जागा या प्राधिकरणानं म्हणजे प्राधिकरण होतं त्यावेळेस आता पीएमआरडी मध्ये मर्ज झालं. प्राधिकरणानं पीएमआरडीनं काही जागा या अलॉट केलेल्या आहेत. म्हणजे रीतसर आपल्या नियमानुसार त्या जागा या ऑक्शनमध्ये त्या पीएमआरडीनं म्हणजे ते पहिलं पीसीएनडीटी होतं यांनी ऑक्शनमध्ये त्या लोकांना दिल्यात. अध्यक्ष महोदय त्याची मोजणी करण्यासंदर्भातले कलेक्टरांनी आदेश दिले, ते मोजणी पण झाली. अध्यक्ष महोदय जे प्लॉट प्राधिकरणानं त्या लोकांना दिले म्हणजे रीतसर त्या लोकांना सुद्धा आज रेड झोनमध्ये आलेत असं जाहीरपणे सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांना ना रिडेव्हलप करतायत, ना त्यांची प्रॉपर्टीवर कुठलं लोन घेतायत, ना त्या प्रॉपर्टीबद्दल त्यांना कुठलीही ऍक्शन घेतायत. अध्यक्ष महोदय ती लोक सुद्धा अडचणीत आहेत. अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये सुद्धा मंत्री महोदयांना माझी या निमित्तानं प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय ही पण प्राधिकरणाने जे काय प्लॉट विकलेत हे सुद्धा प्लॉट त्या निमित्तानं क्लिअर करून द्यावेत आणि त्या संदर्भामधली सुद्धा भूमिका आपण घेणार का अशा संदर्भातला माझा यामध्ये 2 प्रश्न आहे. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, आता परत आमच्या या रेड झोनमधल्या नागरिकांना कुठल्याही कारवाई होणार नाही याच्या संदर्भातली खबरदारी राज्य सरकार घेणार का. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महेश लांडगेंनी जी परिस्थिती आता सांगितली ती सद्यस्थिती खरी आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यासंबंधी 2013ला जेव्हा हा रेड झोन पडला त्याच्या आधी प्राधिकरणाकडनं तिथे परवानग्या देत होते आणि त्यामुळे तिथे बरीचशा इमारती उभ्या राहिल्यात अध्यक्ष महोदय की ज्यांना आज आपण सुविधा देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय 2025ला आपण या सगळ्याचा परत की किती प्रॉपर्टी बाधित होत आहेत ह्याचा सर्वे आणि ह्याचे मोजणी नकाशे हे सगळे करून आपण जो नोडल अधिकारी होता संबंधित त्याला आपण दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. पण त्याच्यामध्ये पुढे अजून त्यांच्याकडनं ते आलं नाही कारण ते सगळं केंद्रावर अवलंबून आहे की काय रेड झोनची अलाइनमेंट बदलायची, कमी करायची. नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण ते सर्वे इम्पोज केलेले आहेत आणि त्याच्यानुसार मला असं वाटतं की त्याच्यात आपण 100 मीटरचा रिलीफ काही ठिकाणी देऊ शकतो त्या सर्वेनुसार. पण हे सर्व करण्यासाठी जसं सदस्यांनी आता सांगितलं तसं एक ह्याचा पूर्ण फॉलोअप घेण्यासाठी आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण राज्य शासनचे प्रतिनिधी, संरक्षण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे प्रतिनिधी याची एक समन्वय कमिटी आपण करू आणि अध्यक्ष महोदय ती समन्वय कमिटी 1 महिन्यामध्ये आपल्याला जी काही आता परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अहवाल आपल्याला उपलब्ध करून देईल अध्यक्ष महोदय. आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि आपले संरक्षण मंत्री यांना विनंती करून त्या अहवालानुसार आपण ती पुढची एक मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय. ह्या लोकांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण ऑलरेडी 50% टॅक्समध्ये त्यांना आता कमी केलं म्हणजे आपण 50% कमी टॅक्स आता त्यांच्याकडनं घेतोय अध्यक्ष महोदय. आपल्याला त्या लोकांना न्याय द्यायचा अध्यक्ष महोदय कारण 2013च्या आधी आपण त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत आणि 100% आपण ह्याच्यामध्ये त्यांना न्याय देऊ शकू. महोदय, मंत्री महोदयांनी एकदम सकारात्मक उत्तर दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अध्यक्ष महोदय याला अनुसरूनच म्हणजे याच्यामधला मंत्री महोदयांना तो विषय माहिती आहे. मंत्री महोदय या परिसरामध्ये जे डीपी मधले आरक्षण आहेत ते आरक्षण ती लोक डेव्हलप करायला पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यायला तयार आहेत म्हणजे चर्चेच्या माध्यमातून. ती जर आपण आपल्याकडे मागल्या टायमाला पण मी विषय मांडला होता मंत्री महोदय याचा रेडी रेकनर म्हणजे या जागेंचा जो काही दर आहे
आणि त्याच्या बाजूला असलेला दर याच्यामध्ये 50% तफावत आहे. अध्यक्ष महोदय, जर आपण नगर विकास मधला हा जर निर्णय केला, जर आरक्षणामध्ये येणाऱ्या जागा, जर या जागा मग ते रोड मधल्या असतील, गार्डन मधल्या असतील, त्या जर महापालिकेला हँडओव्हर केल्या तर त्याच्या मोबदल्यात देण्यात येणारा जो काही मोबदला आहे, तो मोबदला हा बाकीच्या ठिकाणी जो काही दर आहे, रेडी रेकनर आहे, त्या रेडी रेकनरच्या आधारावर जर तुम्ही दिला तर आपल्या त्या भागातली डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल. तर तो आपण देणार का, अशा संदर्भातला माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हे 2000 म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रिकर जे होते संरक्षण मंत्री, त्यावेळेस आम्ही एका निर्णयावर पोहोचलो होतो. 6 मीटिंग यामध्ये झाल्या होत्या, आमच्या 6 बैठका झाल्या होत्या. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याच्यामध्ये 2000 यार्डवरून 500 यार्डवर येण्यासंदर्भातली भूमिका त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांनी घेतली होती. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही राहिले. पण आता जर तशा संदर्भातला निर्णय आपण अहवाल तयार करून जर केंद्र सरकारशी बोलला तर तो निर्णय होऊ शकतो. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या संदर्भात सुद्धा आपण एक निर्णय घेणार का? माझे 2 या प्रश्नांचं उत्तर द्या, माझं समाधान माननीय होऊन मंत्री जाईल. महोदय. अध्यक्ष महोदय, मी तेच सांगितलं की आपण जे मोजणी नकाशे अध्यक्ष महोदय केले ह्यासाठीच केले की एकतर आपण त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशन सुरू करू शकू आणि जे काही आपण त्याच्यामध्ये ज्या बाधित प्रॉपर्टी आहेत त्यातल्या आपण काही रिलीज करू शकू. या दोन्हीसाठी आपण ते नकाशे आता संरक्षण विभागाला सादर केलेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये आपण मागं पण सदस्यांना माहिती आहे अध्यक्ष महोदय की आपण कॅन्टोन्मेंटचे काही जो भाग होता तो पीसीएमसी मध्ये घेण्यासाठीचा पण प्रस्ताव केंद्राकडे दिला होता, पण त्यामध्ये हा देहू रोड आणि दिघी हे वगळलं गेलं, त्यामुळे आपला तो पण प्रयत्न हे झाला नाही अध्यक्ष महोदय. तर हे जे प्रमाणित करून जर त्यांनी दिले, या अहवालानुसार आपण जर प्रमाणित करून त्यांच्याकडनं हे जे घेतले तर आपण लगेचच आपण म्हणतात तशी प्रोसिजर सुरू करू शकतो. सन्माननीय भीमराव तापकीर. तर ऍक्विजिशन आपण अध्यक्ष महोदय रेडी रेकनरच्याच दराने करतो. भीमराव तापकीर. सन्माननीय अध्यक्ष भीमराव महोदय. तापकीर. आता आपल्याला ताब्यात घेता येत नाहीयेत, आपल्याला त्यांचे नकाशे प्रमाणित करून द्यायला लागतील. ते त्यांनी प्रमाणित करून दिले की आपण ते ताब्यात